इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम। आतापर्यंत आपण न्यूटनचे 3 नियम, न्यूटनचा पहिला नियम गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम याचा अभ्यास केलेला आहे। आज आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत पाहणार आहे। संवेग म्हणजे काय? संवेग म्हणजे काय हे आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमाच्या वेळी पाहिलेला आहे। संवेग म्हणजे काय आहे तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार। दोन वस्तूंची एकमेकांशी टक्कर झाल्यानंतर होणाऱ्या आघाताचा परिणाम म्हणजे संवेग असतो आणि तो संवेग P बरोबर mv या सूत्राने दर्शवला जातो। हे आपण पाठीमागे पाहिलेला आहे। आता आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत बघणार आहे। संवेग अक्षयता, अक्षय म्हणजे तेवढाच राहणे, आहे तेवढाच राहतो। संवेग कमी होत नाही किंवा वाढत नाही। समजा दोन वस्तू आहेत, एक वस्तू आहे ही A, पहिली वस्तू आहे A आणि दुसरी वस्तू आहे B। A या वस्तूचं वस्तुमान असेल m1, m1 म्हणजे काय आहे A चं वस्तुमान, आणि m2 म्हणजे काय आहे, 2 म्हणजे दुसरी वस्तू, m म्हणजे काय वस्तुमान, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान, m2 हे काय आहे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान। A या वस्तूचा सुरुवातीचा वेग, पहिली वस्तू आहे A ही पहिली वस्तू आहे म्हणून तिचा सुरुवातीचा वेग असेल u1, आणि दुसरी वस्तू B आहे तिचा सुरुवातीचा वेग असेल u2। संवेगाच्या सूत्रानुसार A या वस्तूचा सुरुवातीचा संवेग किती असेल तर m1 u1, कारण संवेगाचं सूत्र काय आहे P बरोबर mv, v म्हणजे वेग असतो। हा सुरुवातीचा वेग u आहे आणि पहिली वस्तू आहे म्हणून या ठिकाणी काय लिहिलं m1 u1। B या वस्तूचा सुरुवातीचा संवेग असेल m2 u2। ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी A वस्तूवर B वस्तूमुळे F1 हे बल प्रयुक्त होते आणि A वस्तू त्वरणित होते, गतिमान होते, तिचा वेग वाढत जातो आणि तो v1 होतो। अगोदर किती होता u1, आता काय झाला v1। का झाला? कारण A या वस्तूवर B या वस्तूनं बल प्रयुक्त केलं। किती केलं? F1 एवढं प्रयुक्त केलं। मग आता A या वस्तूचा सुरुवातीचा संवेग हा होता m1 u1। आता A या वस्तूचा काय झाला, B शी टक्कर झाल्यानंतर, आघात झाल्यानंतर बदलला संवेग, तो झाला m1 v1। न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो की एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेळी दुसरी वस्तू सुद्धा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते। म्हणजे B न A वर बल प्रयुक्त केलं होतं मगाशी बघितलं तसं A वस्तू सुद्धा B वस्तूवर समान बल प्रयुक्त करते, पण कसं? विरुद्ध दिशेने, आणि त्यावेळी तिच्या पण संवेगामध्ये बदल होतो। मग B या वस्तूचा आघातानंतरचा संवेग किती झाला? अगोदर होता m2 u2 होता, कारण सुरुवातीचा वेग u2 होता, नंतरचा वेग v2 झाला, तर तिचा आघातानंतरचा संवेग किती येणार? m2 v2। जर B या वस्तूवर F2 एवढं बल प्रयुक्त होत असेल, बघा दोन्ही बल समान असतात म्हणून काय लिहिलं F2 बरोबर F1, पण दिशा विरुद्ध असते म्हणून इथं वजा चिन्ह लिहिलं। आता आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये बघितलंय F बरोबर ma, म्हणून ह्या F च्या ठिकाणी इथं ma लिहिले, पण F2 आहे म्हणजेच इथं काय m2 a2। तसं इथं F1 आहे म्हणून इथं काय F म्हणजे ma, पण F1 म्हणजे काय m1 a1, आणि हे वजा चिन्ह आहेत। पुढे आता काय केलं, A ची किंमत आपल्याला माहित आहे, त्वरण म्हणजे काय आहे वेग बदलाचा दर v वजा u छेद t, तर ही A ची किंमत आहे ती या सूत्रामध्ये घातली, तर A होतं त्याच्या ठिकाणी काय लिहिलं v2 वजा u2 छेद t, आणि हा m2 आहे तसा लिहिला। तसंच हे वजा चिन्ह
M1 आहे ते लिहिलं आणि A1 म्हणजे काय आहे तर V1 वजा U1 छेद T. आता T आणि T छेद समान आहे तो काढून टाकला. पुढे काय मिळालं M2 कंसात V2 वजा U2 बरोबर वजा M1 कंसामध्ये V1 वजा U1. दोन्ही कंस सोडून घेतल्यानंतर आपल्याला मिळालं M2 आणि V2 चा गुणाकार हा M2 V2. M2 वजा U2 चा गुणाकार आला काय वजा M2 U2. M1 आणि V1 चा गुणाकार M1 V1 वजा आहे हे आणि हे वजा वजा अधिक M1 U1. आता काय केलं ही वजा टर्म इकडे घेतली आणि ही वजा आहे ती इकडे घेतली म्हणजे काय मिळालं M2 V2 आणि हे M1 V1 इथं वजा होतं ते इकडे आलं म्हणजे अधिक झालं. तसं हा M1 U1 इथं आहे तो आणि वजा M2 U2 आहे तो इकडे घेतला अधिक M2 U2 झाला. तर आता बघा हे M2 V2 हा काय आहे दुसऱ्या वस्तूचा नंतरचा संवेग आणि हा दुसऱ्या पहिल्या वस्तूचा नंतरचा संवेग. आघातानंतरचा पहिल्या वस्तूचा संवेग अधिक दुसऱ्या वस्तूचा संवेग. हा आघातानंतरचा संवेग आहे दोन्ही वस्तूंचा आणि हा आहे आघातात सुरुवातीचा संवेग दोन्ही वस्तूंचा. ह्या सूत्रावरून आपल्याला कळालं काय एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. म्हणूनच काय जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग हा सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यांच्यासाठी हे सत्य आहे. म्हणजेच काय आहे दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो बदलत नाही. म्हणजेच काय जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा काय असतो तर आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. हा हे काय हा संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. हा बघा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर एकूण संवेग बदलत नाही स्थिर राहतो. म्हणजेच दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतका असतो. आपण ह्याचे एक उदाहरण पाहूया न्यूटनच्या संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचं. हा प्रयोग करून तुम्ही पाहू शकता. अशी एखादी पट्टी किंवा खाच तयार करा छोटीशी पाईपची. त्या पाईपमध्ये तुम्ही खेळण्यासाठी वापरतात ह्या गोट्या आहेत ह्या घ्यायच्या आहेत. आता इकडे बघा इथं किती आहेत दोन आणि दोननी काय केलं ह्या बाकीच्यांना टक्कर दिली आदळल्या तर काय झालं ह्यांच्यामध्ये असणारी आघाताची तीव्रता आहे आता ह्यांची कमी झाली ह्यांचा संवेग कमी झाला तर हा पुढच्यांचा संवेग वाढत जातोय. म्हणजे इकडून तुम्ही दोन ढकलल्या तर त्या दोनच पुढे जात आहेत. इकडून एक ढकलली तर इकडं एकच पुढे जाईल. इकडून तीन ढकलल्या तर इकडून तीन पुढे जातील. इकडून चार पुढे ढकलल्या तर इकडे सुद्धा चार पुढे गेलेल्या दिसतील. सगळ्यांनी हा प्रयोग करून बघायचा आणि उपक्रम म्हणून हा व्हिडिओ तयार करून मला पाठवायचा आहे. या पद्धतीनं काहीही साधन घ्या तुम्ही. पट्टी जरी घेतली पट्टीवरून हे पुढे ढकललं तरी सुद्धा चालू शकेल. हा काय आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. एकूण संवेग ह्यांचा आहे आघाताच्या अगोदर इथं आघात झालेला नसताना आघात झाल्यानंतर एकूण संवेग हा तेवढाच आहे. ह्याचंच आणखी एक उदाहरण पहा. हे संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे. ह्यानं टक्कर दिल्यानंतर ह्याच्यामध्ये असलेला एकूण संवेग आहे ह्याचा कमी झाला तर ह्याचा वाढतो. इथून एक पुढे ढकलली तर इकडं पुढं एकच जाते. जर समजा ह्या दोन पुढे गेल्या ढकलल्या दोन्हीने बल प्रयुक्त केलं तर इकडून पुढे दोन जातील. या पद्धतीनं अगोदरचा संवेग आणि नंतरचा संवेग हा कायम राहतो. आता हा सिद्धांत समजण्यासाठी आपण बंदुकीतून मारलेल्या गोळीचं उदाहरण विचारात घेऊया. जेव्हा M1 वस्तुमानाची गोळीचं वस्तुमान M1 असेल आणि M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली. बंदुकीचं वस्तुमान काय आहे M2 आणि गोळीचं आहे M1.
तेव्हा काय होतं, वेगाने पुढे जात असताना तिचा संवेग आहे तो m1 v1 होतो आणि गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्यामुळे त्यांचा सुरुवातीचा संवेग 0 असतो आणि एकूण संवेग सुद्धा 0 असतो। गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग 0च असतो। म्हणजेच काय, गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेला ढकलते, सरकते, आपण पाहिलेलं होतं। या सरकण्यालाच प्रतिक्षेप म्हणतात। बंदूक मागे ढकलली, बंदूक प्रतिक्षेपित वेगाने अशा पद्धतीने सरकते की त्यांचा हा सुरुवातीचा संवेग आणि नंतरचा संवेग हा एकूण काय असतो, 0 असतो, तेवढाच असतो। m1 v1 अधिक m2 v2 हा काय आहे, बंदुकीचा असेल नंतरचा संवेग आणि हा गोळीचा नंतरचा संवेग, दोन्हींचा एकूण संवेग शेवटचा हा काय असतो, 0 असतो किंवा हा एवढा असू शकतो। या पद्धतीनं बंदुकीचं वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा जास्त असल्यामुळे बंदुकीचा वेग हा गोळीच्या वेगाच्या तुलनेने अधिक कमी असतो। त्यामुळं बंदुकीचा संवेग आणि गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, त्यामुळं तिथं संवेग स्थिर असतो दोन्हींचा। अग्निबाणाच्या प्रक्षेपणामध्येही असा संवेग स्थिर असतो। अशा पद्धतीने आपण गतीचे नियम हे पहिलं प्रकरण अशा पद्धतीने आपण कव्हर केलेलं आहे। सोडवलेली उदाहरणं आहेत, ह्यांचा अभ्यास करा। त्यानंतर आहे स्वाध्याय, तो वहीमध्ये सोडवायचा आणि ग्रुपवर सगळ्यांनी पाठवायचा आहे। पूर्ण धडा एकदा वाचन करा, रिव्हिजन करा, उजळणी करा आणि सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती लिहून पाठवायची आहेत। जर काही शंका असतील तर त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ऑनलाईनच्या तासाला बघणार आहोत।